आजची कथा आहे घरच्या गाईचा पाडा. शंभूच्या आईने मोरूचा पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळ केला होता. पाडव्याच्या पहाटेच तांबू गाय व्याली होती. शंभूच्या जन्मानंतर 8 वर्षांनी रामरावांच्या गोठ्यात पाळणा हल्ला होता. सारं घरच आनंदून गेलं होतं. घर आणि गोठा असं अंतरच नव्हतं. मोरू वासरासाठी जितका ममतेचा पाना फुटला नसेल तांबू गाईला, त्याहून अधिक शंभूच्या आईच्या काळजाला पाना फुटला होता. मोरूमुळे शंभूलाही बाल सवंगडी मिळालेला माळ रानावर उन्हळायला. घर दूध दुभत्यांच्या वासाने दरवळत होतं. गोठ्यातल्या थकलेल्या बाळ्या बैलानेही सुस्कारा सोडला होता. रामरावांच्या नांगराला आता मोरूच्या रूपाने नवा वारसदार मिळाला होता. आता बघता बघता शंभू बापाच्या खांद्याला लागत होता आणि मोरूही बांगर पाडा बनलेला. शेतात मातीत घरासाठी राबणारा घराचा पोशिंदा बनलेला. त्या दिवशी शंभूच्या आईने घरातलं गोठ्यातलं सगळं आवरलं होतं. शंभूला चटणी भाकरी तशी मोरूला व बाळ्याला आंबवून दिली होती. रामराव आठवड्याच्या बाजाराला गेले होते आणि इकडे अचानक शंभूच्या आईच्या डोळ्यासमोर सारं घर फिरू लागलं होतं. कसा बसा तोल सावरता सावरता ती गोठ्यातच चक्कर येऊन कोसळली होती. घरात एकटा शंभूच होता. शंभूने ओरड मारताच गोठ्यातील मोरू आणि बाळ्यानेही अंबरायला सुरुवात केली. शेजारच्या बायकांनी येऊन शंभूच्या आईला कसेबसे सावध केले. अगं यशोदे, किती दिवस अंगावर काढशील हे जुने शिकपण? एकदा मोठ्या डॉक्टरला दाखवून घे, असा कळवळून सल्ला दिला होता. हातातली सगळी कामे बाजूला ठेवून शंभूच्या आईला आज रामरावांनी शहरातल्या मोठ्या डॉक्टरांजवळ घेऊन गेले होते. सगळ्या तपासण्या पूर्ण झाल्या होत्या. हे बघा रामराव, तुमच्या पत्नीच्या छातीत कसल्या तरी गाठी आहेत. जितके लवकर होईल तितके आपल्याला ऑपरेशन करावंच लागेल आणि त्यासाठी कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये खर्च येईल. बघा, तोपर्यंत मी ही औषधं लिहून देतो. थोडं वाटेल बरं. डॉक्टर शिंगाड्यांनी रामरावांना समजावले होते, पण उगीच उशीर व्हायला नको म्हणून शंभूच्या आईला रामरावांनी लगेचच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. शंभूच्या आईच्या नकाराला त्यांनी अजिबात जुमानले नव्हते. शस्त्रक्रिया होऊन 15 दिवस लोटले होते. शंभूच्या आईला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. गेल्या महिनाभर ती घरापासून दूरच होती. आपल्या आजारपणामुळे आपल्या नवऱ्याला काय काय करावं लागलं असेल या कल्पनेने ती पदर डोळ्यांना लावून रडत होती. घरी येताना रामरावांनी तिच्या समोरच हॉस्पिटलचे 40 हजार रुपये बिल भरले होते. इतके पैसे आपल्या नवऱ्याने कोठून आणले असतील या विचाराने तिच्या तळपायाला कंप सुटला होता. आता तिच्या थकलेल्या देहातलं माऊलीचं मन वाऱ्या वेगे घराकडे धावत होतं आणि शंभूची आई बरी होऊन आपल्या घरी पोहोचली होती. दारावरच उभ्या असलेल्या शंभूला छातीशी कवटाळत ती धावतच गोट्यात गेली. डोळे फाडून तिने मोरूला शोधलं. तिला तिचा लाडका मोरू गोट्यात दिसलाच नाही. गोट्यात फक्त म्हातारा बाळ्या तिला पाहून शिंग आपटीत होता. शंभूच्या आईला आता सगळं कळून चुकलं होतं. आपल्या आजारपणामुळे घरच्या गाईचा पाडा, पोटचा गोळा मोरू रामरावांना विकावा लागला होता. तिला हे सगळे सोसणे असह्यच झालेले. तिची अवस्था वेड्यासारखी झाली. बघता बघता तिने पुन्हा अंथरूण धरलं. तिला काही खावंसं वाटेना की पाहावंसं वाटेना. तोंडातून फक्त मोरू, माझा मोरू एकच जप चाललेला. इकडे पावसाळा मध्यावर आला होता. गेली 2 वर्ष रामरावांनी शेतात जोतही बांधलं नव्हतं. रामराव दुसऱ्या बैलासाठी पै पै गोळा करत होते. कष्ट नाही केले, शेत नाही पिकवले तर खाणार काय? म्हणूनच जमा झालेली पुंजी घेऊन नवीन बैल आणण्यासाठी ते शहरातल्या बाजारात पोहोचले होते. बैल आणि रेड्यांचा बाजार खुल्ला होता. आज काही झालं तरी रामरावांना जोताला दुसरा बैल घरी आणायचाच होता. म्हणूनच थेट ते बैल खरेदी विक्रीच्या बाजारात शिरले. एका एका बैलाजवळ निरखून पाहत पाहत ते फिरत होते.
इतक्यात एका झाडाला बांधलेल्या एका शरीर कष्ट झालेल्या बैलाजवळ जाऊन ते उभे राहिले. तो बैलही मगापासून त्यांना पाहून शिंगाने माती उकरीत होता, म्हणून त्यांनी त्याच्या पाठीवर जाऊन थाप मारली आणि बापाच्या काळजानं हाक दिली, कोण मोरू? मोरू म्हणता क्षणी थकलेल्या त्या बैलाने रामरावांना जिभेने चाटायला सुरुवात केली. जणू 2 वर्षांनी बाप मुलाची भेट झाली होती. अहो गावले, या इकडे, यातले दणकट बैल निवडा. तो बैल खाटीकाला विकलाय आम्ही. बैलाचा व्यापारी ओरडून सांगू लागला. ते ऐकताच रामरावांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्यांनी खांद्यावरच्या घोंगड्यातली पैशाची पोटली काढून त्या व्यापाऱ्याच्या हातात ठेवली. हे बघा, हे सगळे रुपये घ्या तुम्हाला, पण मला हाच बैल द्या. मी तुमचे उपकार विसरणार नाही. म्हणून रामरावांनी त्याचे दावे हातात घेतले. आपल्याला काय मरतुकड्या पहिल्याचे पैसे जादा मिळतात, म्हणूनच व्यापाऱ्याने संमती देऊन टाकली. थकलेल्या मोरूच्या व रामरावाच्या पायाखालची रणरणती उन्हाची वाट संपवत घर गाठले होते. मोरूला पाहता क्षणी शंभूची आई ताडकन अंथरुणावरून उठून उभी राहिली होती. आज तिच्यासाठी तिची दिवाळी भेटली होती. तिने अंगात संचार व्हावा तसं अख्खं घर सारवून काढलं, रांगोळ्या काढल्या, गोडधोड केलं होतं. तिला हसताना व बरे झालेले पाहून रामरावांचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. पण दुसरं मन काळजीत बुडलं होतं. मोरू मिळालेला खूप थकला होता. त्याला चालायलाही त्राण नव्हतं. बेभान मारल्यामुळे त्याच्या अंगावरच्या जखमा चिघळल्या होत्या. एकूणच काय, यावर्षी शेतात जोत फिरणार नव्हतं. ती रात्र शंभूच्या आईला सुखाची झोप देऊन गेली. मात्र रामरावांना अंथरुणावर तळमळविणारी ठरली. आज शंभूच्या आईला पहाटे जाग आली. ती लगबग उठून नवऱ्या शेजारी जाऊन बसली. काय झालं? मोरू घरी आला. बरं नाही वाटलं? काळजी करू नका, आपण मिळेल ते खाऊ. चला उठा, चहा ठेवते. म्हणतच ती गोठ्यात गेली. पाहते तर काय, मोरू गोठ्यात नव्हता. दावं तोडलेलं दिसलं. म्हणून रामराव आणि शंभूच्या आईने घरा अवतीभोवती शोधलं, तर मोरू घराखालच्या शेतात एकटाच शिंगाने माती उकरत होता, ढेकळे फोडत होता, गोल गोल फिरत होता. बघितलं पोर काय सांगतोय? शंभूच्या आईने रामरावांकडे बघत म्हटलं. रामरावांच्या सगळं लक्षात आलं होतं. त्यांनी ओसरीचा नांगर खांद्यावर घेत बाळ्याचं दावं धरून मोरूजवळ पोहोचले. मोरूने आपली मान जुवाला झुंपली होती. आज 2 वर्षांनी रामरावांच्या शेतात दिमाखात 2 बैलांचे जोत फिरत होते. शंभूच्या आईसाठी ते 2 बैल नव्हते, तर तिची ती लाडकी लेकरच होती. गोड मेवा. शेतकऱ्यांचं आयुष्य, त्यांचं जगणं हे त्यांच्या गोठ्यातल्या मुक्या जनावरावर आधारलेलं असतं. म्हणूनच शेतकरी मुक्या जनावरावर आपल्या लेकरांसारखीच माया करतो आणि मुके जीव त्यांच्यावर आईबापासारखे. धन्यवाद.